तुम्ही गप्प बसा हो, सांगून नकोस रे. अरे हा असंच करतोय
शांत तरी आणि पाहूया तरी काय करतो ते तरी पाहूया. इथं आलोच ना त्याला विचारू आमचं तुमच्याकडे थोडं काम आहे. माझ्या जवळ काम. प्रथम का नमस्कार करा. तुमच्या समय झालाय त्याला नमस्कार करा. काय झालं का? मला बोलायचं आहे. वाकाच जमत नाही. नमस्कार करा. काय ते मला सांगून तुम्ही काय नाव तुमचं? शास्त्र मुद्दे शास्त्रीय कर्दम टेकडी पर्यंत तुमचं आगमन झालं का? कशासाठी? तुझ्या मुखातून शब्द निघाले. नमस्कार करा. नमस्कार करा. होय ना? माझ्या मातेला नमस्कार करा. मी तुला नमस्कार करेन पण प्रथम मला तू चमत्कार दाखव. तदनंतर नमस्कार. शास्त्री या भैरवाचे चमत्कार तुला पाहायचं आहे. काली काली करकते वाली या भैरवानो खगोली विद्या संपादन करून घेतलाय. मंत्राच्या साह्याने चमत्कारानं अरे माणसाची बाई करतो मी. बाई पुरुषाची हा बोलतोय पण याचं काम कमी आहे. शास्त्री ज्याप्रमाणे पोपटा प्रमाणे तू बोलतोयस ना. अरे तुला पोपट करून टाकेल. अरे जास्त बोलू नका. तो करणार काय तुला वाटतंय? तो करणार. अरे तो बोलतोय बोलू करू नका. चमत्कार या मातृकाचे चमत्कार तुम्हाला पाहिजे. चमत्कार पाहिजे. या मातृकाने अघोरी विद्या संपादन केली. या वेताळ साधू करू. या मातृकाने केलेली वेताळ साधू चमत्कार पाहिजे आहे तुम्हाला. उघड्या नेत्रानं बंद केलं पाहिजे. या मातृकाचे चमत्कार तुम्हाला तर पाहिजे. अग्नी पेटवी हे होमकुंड. या होमकुंडात पाण्याच्या साह्याने अग्नी प्रज्वलित पाण्याच्या साह्याने काली काली करते वाली देना वचन नाही नाम वाली. जय चंद्र
आहे. अरे हे कुणीही करू शकतं. हा चमत्कार, हा चमत्कार. शास्त्री म्हणजे हा चमत्कार नाही. या चमत्कारावरती मी विश्वास ठेवणारच नाही. हे मी देखील करू शकतो. हे मी देखील करू शकतो. म्हणता काय तुम्ही पण करू शकता. होय तर. हो मंत्री, शास्त्री याचं तुमच्या या चमत्कारावर संशय व्यक्त करताय. संशय येणारच. माझ्या चमत्काराला विश्वास नाही. मुळीच चमत्कार व्हायचं. माहित आहे, माहित आहे. लक्षात ठेवा. हा हृदय भाषाला प्रमाणात व्यक्त करावा या शास्त्रीला सांगा जे मंत्राच्या साह्याने हळविणार ना याचं हृदय भाषाला प्रमाणात व्यक्त करायला. कारण यावेळी यगोरी विद्येच्या जोरावर तृप्त आत्मेही विश्वास माझ्यावर बसला की नाही माझ्या मंत्रावर तुमचा विश्वास पटला की नाही साधना केली अगोदर विद्याच्या जोरावर आज आमच्या हाती असलेली शक्ती तुम्हाला प्रदर्शित करण्यासाठी मांत्रिक चमत्कार दाखविले मात्याही कृपा करी विश्वास पटला. ती कृपाच करणार रे. ती तुला काही विद्या असते मागे पाठवत. शास्त्री तुम्ही या कदम टेकडीवर आलात का कशासाठी कोणतं कार्य आहे याला कारण आहे. फक्त या मात्रेला सांगा. हा मंत्री स्त्री पुरुषाची स्त्री करू शकते यांची घरात काहीही बोलतो. अरे आता पाहिलं त्यांनी काय केलं ते. म्हणजे तुमचा विश्वास बसला. अरे का त्यांनी जर केलं सांगतो बाई बनवा
महाराज तू मला बरोबर इथं घेऊन आला होय ना? म्हणजे माझं आता हे काम होणार. सांगितलं ना योग्य ती जागा आहे. ओ शास्त्री, तुमचं कोणत्याही कर्तव्यकार्य असू दे, हा भैरव मंत्री पूर्ण केल्याशिवाय आपल्याला काय फक्त धनाची आली धन मिळालं की वाटेल ते आम्ही करू शकतो. तुला जेवढं धन लागेल हे सर्व करतोय फक्त धनासाठी. सांगा. तुला जेवढं धन लागेल मी दे. मग सांगा. मी दे. तुम्ही आम्ही मला लागेल तेवढा धन देत असाल, मग तुमचं वाट्याचं कर्तव्य असू दे, मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. होय ना? मला कोणत्या कारवाई करू नये. जय त्याला जगन्नाथ. त्या कोणाला घरातच शिकवायचं आहे. जय गण. काय केलं पाहिजे लवकरात लवकर सांग. अरे विचार करतो. ते काय करायचंय ते विचार करूनच करायच नको. अरे आणि समजा मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते पटायच नको. अरे पाटणार सांग लवकरात लवकर सांग काय केलं पाहिजे. हो आता गोकुळाष्टमी येते. हा. त्या गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणे तो कुंभनाथ सर्वांना भोजन देतो. काय कुंभला सर्वांना भोजन देतो म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्ती त्याच्याजवळ भोजनासाठी जातात. हीच वेळ आहे. त्याचं नाव लौकिक या विश्वात आहे, या गावात आहे, ते मला नको आहे. यासाठी त्याला घरा शिकवायची हीच वेळ आहे. होय ना? ओ शास्त्री, कथा विचार करताय. आपण उरकायचंय. होय ना? विचार कसला करता? मंत्री तुम्हाला जेवढा दंड लागेल हा शास्त्रदूते शास्त्री तुम्हाला कर्तव्य कार्य करायचं एक जबाबदारी मला पूर्ण करायची आहे वरती आणि ती जबाबदारी उदय आहे ना? होय ना? आणि या भैरवाला करावी. फक्त बोला तुम्ही. तुला फक्त यथेच्छ भोजन करायचंय. काय? होय मन तृप्त भोजन. एवढंच का? आणि ते एवढंच काम नाही. फक्त या मांत्रिकाला भोजनच करावं. एवढंच का? एवढंच काम नाही. ऐकून घे. अरे भोजन करायचं आहे नुसतं गिळायचं नाहीये. अरे जेवढं भोजन हा. ज्या माणसाने बनवलं जाय ना ते सारं भोजन त्या कुंभदासाकडे आपल्याला भोजनासाठी जायचंय आणि ते सर्व भोजन संपलं पाहिजे आणि त्या कुंभनाची नांदस्ती या गावात झाली पाहिजे. फक्त ते भोजन संपलं पाहिजे. ज्याने भोजन बनवलंय ते संपण्यासाठी. जय चामुंडे. करशी? करी. जमेल? जितकं भोजन असेल तितकं भोजन मी भोजन करेन. हा. आणि असा